टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मी ट्रॅफिक मध्ये गाडी चालवलो होतो म्हणून म्हणलं 10 मिनिटांनी थांबा तुम्हाला फोन करतो म्हणलं. कुठं ट्रॉफिक मध्ये होता? इकडे ह्याला आलोय मी, कळमला आलोय. कळमला. कुठं? कळम. बर. हा. बोल बोला की काय काय विषय ते म्हणतो. देवाचं? हा. देवा कोण देवा का देवा शरीकर. सगळं माहित आहे की नाव कोण माहिती आहे देवा कोणती तुला दहा देवा माहिती आहे का? बरं आहे का काय झालंय. त्यानं बिशी लावली होती. ती माझा एक मित्र होता. त्याच्याजवळ मी बिशी लावली त्याची. बर. मी मी पूर्ण पैसे त्याला ट्रान्सफर केलं तर माझ्याकडे सगळं डिटेल आहे. मोबाईलवरनं फोन पैसे पाठवले सगळं बर. समोरच्या माणसाला. त्यानं बिशी मला पण माझी पण बिशी अडकवली आहे. त्याच्या 2 बिशी अडकवल्या त्या. माझ्या पण बिशी त्याच्या बिशी अडकलेल्या आहे. बर. हां मग मी पैसे काय माझ्याजवळ ठेवले नाही. मी त्याच्या समोर भरले पैसे. त्यानं पैसे दिले म्हणून मग मी कुठले देणार पैसे. बर. हां हे असा विषय आहे. त्यानं म्हणाले माझं बिल जाऊ दे, माझं हे जाऊ दे. ते ऊसाचं बिल येते मला. त्याचं आले की देऊन टाकतो. मला 50,000 रुपये देवाला पोचले तर अजून आलं की त्याचं 50,000 देतो मला आणि अजून कुठनं तर घेऊन देतो म्हणले पैसे. पण त्याचा जरा काय त्याचा प्रॉब्लेम झाला आहे म्हणून त्यानं पैसे देणार बाकी काय नाही. कुठला आहे तसा समोर माणूस. व्यक्ती? हां समोर व्यक्ती कुठला आहे? ते इथला सांगवी आमच्या गावापासून 5 किलोमीटर जवळ आहे. बर. हां आणि तुझा आणि ते देवाचं कुटुंब परिचय झालं? आम्ही दोघं एकत्रच कामाला होतो तिथं लोकमंगलमध्ये. बर. हां दाद्या, बोला की साहेब. तुझा आणि देवाचा कधीपासून परिचय आहे? एक 4-5 वर्ष झालं साहेब. 4-5 वर्ष झालं. बर. हां कुठं पुणे मुंबईमध्ये का? हां मुंबईमध्ये. मग त्यांनी तुझ्याकडे एक विश्वासनं पैसे भरलाय बरोबर? हां होय की हां. साहेब बरोबर आहे. तू आणि तुझं ते मित्र देणं काय आहे ते तुमचं देणं-घेणं बघा तुम्ही. तुझे हां हां पैसे आता दुसऱ्याकडे अडकला असतं तू काय बोलला असतं मध्यस्थी माणसाला धरला असता बरोबर? आता होय की तुझ्या बरोबर आहे. विश्वासावरती भरलंय ते देवा. हां हां देवा आपल्या जवळचा माणूस हां 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 आणि आपल्या पाहुण्यामधला आहे. त्याचं काय ते हां विषय मिटव. नाहीतर मला गावी मला जावं लागेल हां सांगायला. नाहीतर बघ मला वेगळ्या पद्धतीत वसूल करीन मी पैसे. तुला एका विश्वासावरती त्यानं पैसे भरलाय बरोबर? आता 1 बरोबर वर्ष आहे. झालं 1 वर्षभर कोण थांबेल का? नाही 1 वर्षभर कोण थांबते का? नाही नाही मग तेच मला थांबत नाही. विचारायचंय. हां, हां हां त्या समोरच्या व्यक्तीचं काय म्हणणं आहे? ते म्हणते त्याच्या बिशी आहे त्या त्याच्या बी बिशी आहे त्या पण जास्त महाग चालल्या त्या म्हणते त्यानं उचलं नाही. त्यानं म्हणते असं. काय? त्यानं काय झालं त्यानं इलेक्शनला उभारलं होतं हं. ग्रामपंचायतच्या. बरं. मग ते पैसे आमचं उचलून त्यानं त्याच्यामध्ये खर्च केलं बरं. इलेक्शनला. हां आता त्याच्याजवळ पैसे नाहीत आणि मग ते आता मग आम्हाला ते तारखेवर तारखा द्यायला लागले. आता म्हणजे मी बी काय त्याचे पैसे माझ्याकडे आले नाही त्याचे पैसे. मी बरं. मधला माणूस आहे बरोबर आहे. पण हं. मी पैसे द्यावाचं सगळं त्याच्या बिशी टायमाच्या टायमाला पैसे त्याला बिशी त्याला पाठवलेलं होतं पैसे. हं. हं. पैसे बी आता माझ्याजवळ. मी बी असाच हे करून मी पण ड्रायव्हरच आहे. मी बी असं काय लय श्रीमंत माणूस हो, नाही. हो. पण तू आणि तुझा संबंध आहे ना ते कोणाकडे भरले पैसे तू? हां होय की बरोबर आहे की. तुझा मित्र आणि तुम्ही बघून घ्या ना. हां पण आता बरोबर आहे. आता त्यानं पैसे देतं तर मी कुठनं देणार त्याला. मग पैसे नाही दिले मग तुम्ही गाडी विकून तुमची काय घर विकून द्या मग पैसे. असं काय? अहो मला सांगा तुम्ही मी मध्यस्थ आहे म्हणून तुम्ही माझ्या हिशोबाने पैसे दिले बरोबर? हां बरोबर आहे. तुमचं बोलणं आहे ना माझ्यावर तुम्ही आता. मला बोलणार का नाही तुम्ही? की मला काय माहित होय नाही की. पैसे दे मला. बरोबर आहे की. बोलणं आहे मग की. आता देवाचं काय संबंध त्या पोराचं? किती वर्ष झाले भिशीला आता? 1 वर्ष झालं. मग 1 वर्ष कोण थांबतंय का दुसरं? हं? थांबत नाही कोण आता बरोबर आहे पण आता काय. हं? काय म्हणते नेमकं ते समोरचा माणूस? त्याचं नाव काय पूर्ण? त्याचं नाव रामदास शामराव मगर आहे. काय विषय काय झाला त्याचा? मग ते सांगितलं की तुम्हाला ते ग्रामपंचायत उभार त्याचा खर्च झाला आहे. त्यानं आमच्या बिशा उचलल्या. त्यानं बॉस होता बिशा चालवणारा मेन माणूस त्यानं होता. हं. त्यानं आमच्या पण आता लास्टला बिशा आमच्या राहिल्यामुळे त्यानं आमच्या बिशा उचलल्या आमच्या परस्पर आणि देऊन टाकल्या. आम्हाला मला 2 महिने देतो, महिन्यात देतो असं करत करत त्यानं वर्ष आणलं. परत मला मी तुमचं व्याज देतो मला काय असेल ते रकमेचं झालेलं. असं पण झालंय. पण आता ते पैसे देण्यात आता त्याला तर काय ते जाऊन मी सारखं गाडी घेतो. त्यानं म्हणलेल्या तारखेला जाऊन त्याला भेटतोय, करतोय. मित्रा, हं. यावरती तुझे बोलायलाच ना लोक हसतील. बरं. तुझ्या बोलण्यानं हसतील लोक. त्याच्यामध्ये हां, काय संबंध आता तू? ते म्हणतोय की मी इलेक्शनमध्ये खर्च केलो, इकडं खर्च हां. केलो, तिकडं खर्च. देणं का घेणं त्याच्यासोबत? हां? तू कुठं हं. पण खर्च कर. हां. तू काय पण खर्च करणार, तू दुसऱ्याचे पैसे खर्च करणार का?
ठीक आहे, काय हरकत नाही. मला ना देणं घेणं काय ते समोरच्या माणसाला. तुमच्या हा विश्वासावरती पैसे भरले कोण देवाशरीकर, बरोबर? हा बरोबर आहे. आता त्यांनी कोणाला बोलणार? तुम्हाला बोलणार. तुम्ही त्याचा फोन उचलत नाही म्हणे. आता काय समोरचा माणूस माझा फोन उचलत ना, मग त्याला मी काय सांगू आता सांगा. समोरचा माणूस फोन उचलत नाही म्हणल्यावर तुम्ही त्यांचा फोन मग बुडवून टाकता पैसे तुम्ही? बुडवत नाही हो पैसे. मग त्याचं पैसे द्यायचे पण समोरचं आता ते काय पैसे द्यायची व्यवस्था करणं नाही तर मग आता कसं करणार मी तर कुठनं देणार पैसे आता बरं थोडं नाही तर पैसे 1.5 लाख रुपये देवाचं. हो, ते दीड 10-20 हजार रुपये 50-1,000 रुपये असं तर मी काहीतरी ऍडजस्ट करून दिलं असतं. पण मी 50,000 समजा दिलं माझ्या पदरचं आता राहिले 1 लाख रुपये परत ते कोणाला मागणार मलाच मागणार मग मी पैसे कुठनं देणार त्याला. माझी पण त्यानं बिशा अडकवलेली आहे समोरच्या माणसानं. हं. हां मी कुठलं पैसे देणार सांगा तुमची बरं. अडकवले ना तुम्ही आणि ते बघून घ्या. वाटल्यास हां तुम्ही कुठल्या ह्याच्यानं बघायचं बघा तुम्ही. तुमच्या मध्यस्थीने घालून पैसे दिले, बरोबर आहे ना? हां हां. मग आता पैसे तुम्ही देणार का दुसरे कोण देणार? तुम्हीच देणार ना. दुसरा कसं बोलणार आहे ना? काही संबंधच नाही ना दुसऱ्याला बोलायला. बरोबर आहे. आता तुमच्यासोबत व्यवहार केला हे तुम्हालाच बोलणार ना. तुम्ही साधा फोन उचलत नाही त्या पोराचा तुम्ही. हं. हां? असं कुठं असतंय का? पण पैसे त्याचं साहेब त्याचं बुडवायचं नाही तर आता समोरच्या त्याचा आता त्याचा प्रॉब्लेम झाला तर त्याला सांगितले मी त्याला काय तर कर बाबा दे म्हणलं तर त्याचं म्हणून त्यानं आम्हाला सारखं तारखेवर तारीख द्यायला लागला आता काय करायचं सांगा. तारीखवर तारीख द्यायला म्हणलं तुम्ही वेगळा पर्याय निवडा ना त्याच्यावर काय करायचं करा तुम्ही. पण हा गरीब माणूस मरावं का कुठं जाऊन? हां? बघा त्याच्या दारातच जाऊन बसतो त्याला पैसे दे म्हणतो नाहीतर दारात बसा, नाहीतर तुम्ही काय करा त्यांना काय अहो, तू जे बोलतोय ना दाद्या, हां ते आणि तू समोरचं जे ऐकतोय का योग्य नाही. त्यानं म्हणेल की मग तुमचे पैसे, तुमचे कष्टाचे पैसे त्यानं डायरेक्ट म्हणतो म्हणे की तुला की मी इलेक्शनमध्ये हारलोय पैसे इकडे आलो. अरे काय मग काय झाडावरून तोडून आणला का तुम्ही पैसे? नाहीच की पैसे कष्ट हां? करूनच पैसे भरलेले असते माणसानं तू काय तर पुढे होईल म्हणून. त्यांचा कसं काय सहज ऐकला? हां त्यांचा कसं काय सहज ऐकला? सहज ऐकायला नाही त्याला प्रत्येक वेळेस जाऊन त्याची गाठ घेतोय त्याला बोलतोय विचारतोय तर त्याचं ऐकून कसं गप बसतो मी स्वतः जाऊन मी गाठ घेतो त्याची समोरून. हां? समोर जाऊन त्याची गाठ घेतोय मला माहित आहे त्यानं इलेक्शन उभारलेलं म्हणून मी बी इतके दिवस ऐकलं ना त्याचं. अरे दादा आहे त्या इलेक्शनला अडचण उभारले, प्रत्येकाला ते म्हणून. कुठं तर उभारू दे, पण हे असं योग्य नाही ना. हम्म. जे बोलते ते योग्य नाही असं नसतं ना. होय की. योग्य आहे का? तुमच्या पैशावर त्याने मौज-मस्ती करायचं का? हं? आणि तू पण त्याचं ऐकून घेणार कसं रे दाद्या हां? काय करावं त्याला जास्त बोललं तर पुन्हा त्यानं म्हणलं मला पैसे माहित नाही म्हणलं परत काय बोलायचं त्याला पुन्हा भांडणं पैसे समजा त्या संग भांडणं केली हे केली हा समजा त्याचं गाव आहे आम्ही परगावची माणसं तू कुठला काय आहे तर करून गोड हा तू प्रॉपर कुठला आहे? कोण तू? पांगरदवाडी तालुका तुळजापूर गावापासून आमचे 15 किलोमीटर तुळजापूर येते. आणि त्याचं गाव कुठलं आहे तो? तिथंच आहे 10 किलोमीटर त्याच्या गावापासून तुळजापूर येते. मग तुळजापूर तालुक्यामध्येच आहे ना त्याचं पण गाव? हा हा मग परगावचं असं कसं म्हणतोय तू? मग आमचं गाव आणि त्याचं गाव माझं गाव त्याच्या गावापासून 4 किलोमीटर अंतरावर आहे. मग त्याच्या हां. गावात जाऊन त्या संग भांडणं करायची म्हणलं तर भांडणं करताना आपण उद्या काय म्हणलं तुझं पैसे मला माहित नाही काय करायचं मग. अरे मग गोडीत काय ते विषय एकदा मिटवायचं मग बघायचं. गोडीतच चालावं साहेब हे गोडीतच चालाय मंत्र इतके दिवस लांबले का मग भांडणं करायची असेल तर मग तवाच केली असती. मग त्यानं काय तर पुन्हा म्हणला असं देत ना पैसे तुझं हां काय करायचं कर. गावातला असं तर काय बी करून घेता येते पण ती परगावचं मी परगावचं देवा परगावचा. पण देवाला पण म्हणलंय थांब जरा म्हणलं आता पैसे अडकल तर आपण गोडीतच काढून घेऊ म्हणलं भांडणं करून त्या संग जमत नाही. देवाला पण ही गोष्ट बोललोय मी. मग तसल्या माणसासोबत तुम्ही कसं काय व्यवहार केला तुम्ही? हं? आता पहिला तसं नव्हतं पहिला ती माणूस चांगलाच होता. आता मी मरत नाही माझ्या गावाजवळचा आहे म्हणून. पण मी पहिल्या अगोदर त्याच्याकडे बिशा लावल्या होत्या माझ्या 4-5 वर्ष झाली त्याच्याकडे बिशा चालू होत्या हं. आणि त्याचा बरोबर आता लास्ट टायमिंगला आमच्या दोघांचे बिशा अडकवले त्यानं. हं. पहिल्या विषय व्यवस्थित दिले आम्हाला मग आता 2-4 विषय व्यवस्थित दिल्यावर काय म्हणते माणूस बाबा चांगला व्यवहारला असा आहे तसा आहे आणि लास्टला त्यानं आम्हाला अडकवलं. सगळ्यांचे दिले का? हा सगळ्यांचे दिले का पैसे त्यानं? सगळ्यांचे बाकीचे दिले फक्त आमच्या दोघांचेच अडकवले त्यानं. म्हणजे कितीची पिशवी होती ती? ती बिशी बघा की 1 लाख रुपयाची म्हणजे 2 लाखाच्या बिशी होती ती. हं. 2 लाख रुपयाची पिशवी होती. 2 लाखाची बिशी होती. हं. सगळं आपण पैसे पाठवले सगळं डिटेल आपल्याजवळ आहे की बाबा आपण असं बाय हँड बी व्यवहार केला नाही सगळं मोबाईल फोन पेवर व्यवहार आहे. तर त्यांना बदलला तर आपल्याकडे पुरावा बी आहे तसं काय प्रॉब्लेम नाही. अरे त्यानं बदलू दे मला देणं आणि घेणं ऐकून घे. हां तुझ्याकडून तुझे किती देणार म्हणलं पैसे तू? कोणी त्यानं का तुझे? माझे त्याच्याकडे आता राहिले 10-15 हजार रुपये आणि देवाचे राहिले 1.5 लाख रुपये.
मग तुझे 10-15 हजारसाठी तू मागं असं. मग गरीब माणूस मराल ना याच्यामध्ये. हे बघ दाद्या ऐकून घे. हां. काय आहे ते 2 दिवसात काय ते पटकन मला सांग. नाहीतर मला तिकडे यावं लागेल. कोण आहे ते माणूस घेऊन चल मला. ते बघतो मी बरं. माझ्या पर्यंत बघतो मी. तुला जे खरं सांगायला खोटं सांगायला तिथं कळते ना मला. तो हो, म्हणेल की तुला समोर काय नाही, नाही. समोर आल्यावर नाही, नाही. मी काय जे मी म्हणतोय फोनवर बोललोय हां, मी काय बोला की. म्हणतोय, तो म्हणेल की मी रांडबाजी केलोय, काय आपलं घुंगरू बारमध्ये गेलोय, इकडे गेलोय, तिकडे गेलोय. तू पण हां म्हणशील का त्याला? हां? हं. हां? बरं मी जे तुम्हाला बोललोय फोनवर, हां. ते समोर आल्यावर तुम्हाला पण जर तुम्ही जर येणार असाल खरंच, तर तो तुम्हाला पण समजा समोर आल्यावर परिस्थिती काय आहे ती. बरं. मी तर जाऊन त्याची गाडी घेणारच आहे आता जाऊन त्याच्याशी दारातच बसणार आहे. तुमचा फोन आलाय म्हणल्यावर. मग पैसे त्याच्याशी उठतच ऐकून नाही. गेलं का? हं. हे लवकर मॅटर मिटू नाही तर मला वेगळा मार्ग निवडावा लागेल तिथे ना. कारण का बरं, बरं. हे तुला जे बोलतंय का, काय म्हणतोय हे, की मी इलेक्शनमध्ये हारलोय. अरे काय हं. बोलण्याची गोष्ट आहे का असं? हं? दुसऱ्याच्या पैशावर मोजमस्ती करायचं का? हां? सहज बोलल्यासारखं तू म्हणजे तू काय तुझ्या मनानं सांगतोय का त्याच्या मनानं सांगतोय का आपल्याला देणं-घेणं तुझ्याकडे व्यवहार आहे. काय ते लवकरात मिटवून 2 दिवसात मला फोन कर. हं?